ठीक आहे. आपण हवामान चॅप्टर स्टार्ट केला होता. ठीक आहे. मग हवामान चॅप्टर मध्ये आपण काल काय काय पाहिलं होतं, काल काय काय कालच्या आधी रिवाइज करू. ठीक आहे. हे आपण परवाच्या लेक्चर मध्ये पाहिलं. पावसाचे 3 प्रकार पाहिले आपण काल. कोणते? आरोह, प्रतिरोध आणि आवर्तन. ठीक आहे. सो आरोह प्रकारचा पाऊस कसा पडतो, त्याचं मेकॅनिझम काय? आरोह प्रकारच्या पावसाचं जमीन हवा वरीवर जाते. येस, राईट. ठीक आहे. डोंगर म्हणजे डोंगर पडतो. कोणता? प्रतिरोध प्रकारचा पाऊस. प्रतिरोध प्रकारचा पाऊस कसा पडतो? डोंगर रांगाच्या अडथळ्यामुळे प्रतिरोध प्रकारचा पाऊस पडतो. महाराष्ट्रात सह्याद्री पर्वतरांग याच्यामुळे वाऱ्यांना अडथळा निर्माण होतो आणि प्रतिरोध प्रकारचा पाऊस पडतो. त्यानंतर आवर्त वर्षाव. ठीक आहे. आवर्त पाऊस कसा पडतो? कमी दाबाचा पट्टा क्षेत्र निर्माण झालं तर त्या ठिकाणी वारे येतात, ते पुन्हा गरम होतात, तापमान वाढतं आणि त्याच्यानंतर वरती जाऊन पाऊस पडतो. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण हवामानाचे 3 विभाग पाहिले होते जगामध्ये. ठीक आहे. कोणकोणते होते? कोणते कोणते होते 3 विभाग जगात? पृथ्वीवरती पाहिलं ना आपण, विषुववृत्त, त्याच्यानंतर हा 23 डिग्री अँड हाफ, 23 डिग्री आणि हाफ, त्याच्यानंतर वरती 66 हाफ. कोणते इथे प्रदेश? आणि 90 डिग्री. उष्णकटिबंधीय प्रदेश कोणता? हा, उष्णकटिबंधीय प्रदेश. येस. का? कारण तिथे सूर्याची किरण समांतर येस, लंबरूप पडतात किंवा स्ट्रेट पडतात. ठीक आहे. त्याच्यानंतर 23 ते 66 पर्यंत समशीतोष्ण. का? कारण याच्यात तिरपी पडतात. ठीक आहे. आणि 66 ते 90 हा कोणता? शीतकटिबंधीय. का? कारण तिकडे सूर्याची किरण जास्त. येस. ठीक आहे. सूर्यकिरण तिथपर्यंत पोहोचत नाही, त्यामुळे हवामान कसं असतं? थंड. ठीक आहे. सो हे 3 पडले. वरती 23, खाली 23 हा झाला उष्णकटिबंधीय प्रदेश, कर्कवृत्त आणि मकरवृत्ताच्या मधला. ठीक आहे. त्यानंतर 23 ते 66 वाला. ठीक आहे. इथे तिरपी पडतात कारण की सूर्याची जी हालचाल होते कुठून कुठपर्यंत होते? इथून इथपर्यंतच. आपण पाहिलं कर्कवृत्त, मकरवृत्त. ठीक आहे. यस, विषुववृत्त. याच ठिकाणी सूर्याची हालचाल होताना दिसते, त्यामुळे इथे सूर्य कायम असणारे सूर्यकिरण जे आहेत इथे कायम लंबरूप पडतात, त्यामुळे या भागात जास्त उष्णता, त्यामुळे उष्णकटिबंधीय. या भागात सूर्याची किरण तिरपी पडतात. ठीक आहे. त्यामुळे जास्त उष्ण नाही, जास्त थंड नाही, समशीतोष्ण. ठीक आहे. स्टीमी, समशीतोष्ण. आणि या भागात सूर्याची किरणे कमी पडतात, त्यामुळे इकडे काय? सूर्यप्रकाश कमी, त्यामुळे शीत कटिबंधीय. ठीक आहे. हे क्लिअर झालेलं. आपण कोणत्या भारत कोणत्या ह्याच्यात प्रदेशात येतो मग? भारत उष्णकटिबंधीय आणि महाराष्ट्र उष्ण कटिबंधीय. ठीक आहे. हे झालं. यस, महाराष्ट्राचं हवामान कसं आहे आपण पाहिलं? उष्ण कटिबंधीय प्रदेश. ठीक आहे. हवामानाच्या प्रकारानुसार महाराष्ट्राचं उष्णकटिबंधीय मान्सूनी हवामान प्रदेशात मोडतो. ठीक आहे. त्याच्यानंतर यस, महाराष्ट्राच्या हवामानावरती आपण परिणाम करणारे घटक पाहिले होते. कोणकोणते घटक होते जे महाराष्ट्राच्या हवामानावरती परिणाम करतात? ठीक आहे. कोणते घटक महाराष्ट्राच्या हवामानावरती परिणाम करणारे घटक कोणते? पटकन ऑनलाईन वाले. 1, 2 कोणते? किती आठवतात? महाराष्ट्राच्या हवामानावरती परिणाम करणारे घटक कोणते? पटकन ऑनलाईन वाले. महाराष्ट्राची भौगोलिक रचना, महाराष्ट्राचा अक्षवृत्तीय विस्तार,
त्याच्यानंतर पुढचे सांगा. अक्षवृत्तीय विस्तार, भौगोलिक विस्तार, अजून काय होतं? समुद्र किनारा, अरबी समुद्राची जवळीक, अजून काय होतं? यस सांगा, कोणते आहेत तेच? मीच सांगितले सगळे, पटपट सांगा. आठवते की नाही? भौगोलिक स्थान, अक्षवृत्तीय विस्तार, अरबी समुद्राची जवळीक, मोसमी वारे आणि प्राकृतिक रचना. ठीक आहे, कालच्या लेक्चर मधलंच विसरून जात आहे. हे विचारते मी की घटक कोणते आहेत, घटक. ठीक आहे, हे घटक भौगोलिक स्थान, अक्षांशीय विस्तार, अरबी समुद्र, त्याच्यानंतर मोसमी वारे आणि प्राकृतिक रचना. ठीक आहे, का? कारण की भौगोलिक स्थान महाराष्ट्राचं कुठे? आपण भारताच्या कोणत्या भागाला येतो? पश्चिमेला. ठीक आहे, आणि भारत येतो उष्णकटिबंधीय प्रदेश, त्यामुळे तापमान जास्त. नेक्स्ट अक्षांशीय विस्तार आपला आहे 15-22 7 डिग्रीचा डिफरन्स, त्यामुळे दक्षिण उत्तर जाताना पण आपल्याला हवामानात काय होतं? तफावत आढळते, प्रादेशिक फरक दिसून येतात. अरबी समुद्राचं सांगितलं, अरबी समुद्र किंवा समुद्र किनारा जर असेल तर ठीक आहे, अरबी समुद्र जर असेल तर अरबी समुद्रामुळे काय होतंय, किंवा समुद्र जर असेल शेजारी तर त्याच्यामुळे काय होतं? तापमान मॉडरेट किंवा सम हवामान त्या ठिकाणी आढळतं. का? कारण की रात्री दिवसा कोणते वारे? जमिनीवरून वाहणारे वारे, आणि रात्री समुद्र वारे, त्यामुळे काय होतं? हवामान बॅलन्स राहतं, त्या ठिकाणी सम हवामान राहतं. त्याच्यानंतर मोसमी वारे, पाऊस कसा मिळतो आपल्याला? मोसमी वाऱ्यामुळे, आणि नैऋत्य मान्सून वाऱ्यामुळे इकडनं पाऊस, आणि विदर्भात कुठे पाऊस? ईशान्य मान्सून वाऱ्यामुळे पाऊस. ठीक आहे, त्यामुळे हवामानावरती फरक. त्याच्यानंतर प्राकृतिक रचना आपली सह्याद्री पर्वतरांग आहे, त्यामुळे काय? पर्जन्य वितरणात फरक दिसतो. ठीक आहे, येस. आता त्यानंतर पाहिलं आपण उन्हाळा. ठीक आहे, उन्हाळा आपण काय म्हणला? 21 मार्च नंतर सूर्याची हालचाल कुठे होते? 21 मार्च नंतर सूर्य कुठे जातो? 21 मार्च नंतर सूर्य वरती कर्कवृत्ताकडे, विषुववृत्ताकडून कर्कवृत्ताकडे हालचाल होते. ठीक आहे, आपण डायग्राम काढली होती ना तुम्ही? ठीक आहे, अशी पाहिली होती ना आपण? ठीक आहे, सो ही 21 जूनची होती, 21 मार्चची होती. येस, 21 मार्च नंतर सूर्य कुठे जातोय? कर्कवृत्ताकडे, म्हणजे हळूहळू भारताच्या याच्यावरती येतोय, दक्षिणेकडून उत्तरेकडे येतोय. ठीक आहे, त्यामुळे काय होतं? हळूहळू तापमान वाढायला सुरुवात होतं आपल्याकडे, आणि उन्हाळ्यात मग आपल्याकडे उच्च तापमान आणि कोरडे हवामान दिसतं. ठीक आहे, सो तापमान व तापमान कक्षा प्रदेशानुसार आपण पाहिली होती. तापमान कक्षा, सगळ्यात जास्त तापमान कक्षा उन्हाळ्यात कुठे सापडते? आणि सर्वात कमी? कोकण. राईट. ठीक आहे, त्याच्यानंतर सगळ्यात जास्त तापमान कुठे सापडतं उन्हाळ्यात? आणि सर्वात कमी तापमान? यस, का? सम हवामान कुठे आहे आणि विषम? येस. ठीक आहे, तापमान कक्षा आपण पाहिली होती. ठीक आहे, नेक्स्ट. मग सापेक्ष आर्द्रता उन्हाळ्यात कुठे जास्त सापडेल? कोकणात की पूर्व विदर्भात? सापेक्ष आर्द्रता जी आहे ती कोकणात सगळ्यात जास्त सापडेल की पूर्व विदर्भात? आर्द्रता, हवेमध्ये बाष्पाचं प्रमाण कोकणात जास्त सापडणार. विदर्भात काय असतात? तापमान जास्त आहे. ठीक आहे, तापमान जास्त आहे, त्यामुळे काय होणार? क्षमता जी आहे ती जास्त असणार, आणि त्यामुळे टेम्परेचर जास्त. मी सांगितलं सापेक्ष आर्द्रता इन्व्हर्सली प्रोपोर्शनल, सापेक्ष आर्द्रता कमी. ठीक आहे, पाऊस उन्हाळ्यात कोकणात जो पाऊस पडतो त्याला काय बोलतात? आंबेसरी. आणि ह्याला विदर्भात वळवाचा पाऊस.
येस, वळवाचा पाऊस. ठीक आहे. त्यानंतर हिवाळा पाहिला आपण. ठीक आहे. हिवाळ्यामध्ये काय 23 सप्टेंबर नंतर हे सूर्य कुठे मुवमेंट होते सूर्याची? येस, विषुववृत्तापासून सूर्य मकर वृत्ताकडे जातो. ठीक आहे. त्यामुळे काय होणार? दिवस आपल्याकडे सूर्यप्रकाश कमी येणार ना, त्यामुळे तापमान कमी. ठीक आहे. त्यामुळे काय होणार? लंबरूप सूर्यकिरण पडतात आणि त्यामुळे तापमान कमी असणार आणि त्यामुळे आपल्याकडे थंडी पडायला सुरुवात होते. ठीक आहे. येस. आणि हिवाळ्यामध्ये हवामान कसं असतं? कोरडं. म्हणजे काय? आर्द्रता कशी असणार आहे? कमी. ठीक आहे. येस. आता तापमान जर बघितलं तर तापमान कक्षा कुठे जास्त असेल हिवाळ्यात? का? तापमान कक्षा कुठे जास्त असणार तापमान कक्षा? विदर्भ. येस, विदर्भात. पण का? विदर्भामध्ये जास्त म्हणजे रात्रीचं खूप कमी तापमान आणि दिवसा खूप जास्त तापमान. ठीक आहे. येस. 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 ठीक आहे. त्याच्यानंतर महाराष्ट्रातील पावसाळा. पावसाळा आपण पाहिलं 85% पाऊस आपल्याला नैऋत्य मान्सून पासून भेटतो आणि 15% ईशान्य मान्सूनमुळे. ठीक आहे. सर्वाधिक पाऊस आपल्याकडे जुलैमध्ये. ठीक आहे. सगळ्यात जास्त पाऊस कुठे पडतो मग? सह्याद्री किंवा पश्चिम घाट, त्याच्यानंतर कोकण आणि मग आपला पर्जन्य छायेचा प्रदेश का तयार होतो? सह्याद्री पर्वतरांगांच्या अडथळ्यामुळे. ठीक आहे. यस, ही सर्वात जास्त पावसाची ठिकाणे. अंबोली, महाबळेश्वर, त्याच्यानंतर गगनबावडा, माथेरान आणि सावंतवाडी. माथेरान काय? माथेरान सर्च मारा. माथेरान कुठे येतं? पुण्यात राहता ना तुम्ही? ठीक आहे. नेक्स्ट पाहायचंय महाराष्ट्रातील कृषी हवामान. याच्यावरती जास्त क्वेश्चन नाही विचारले जात, फक्त कोणते हे आहेत काय प्रकार किंवा किती पडलेत याच्यावरतीच एखादा क्वेश्चन विचारला जातो. तर कृषी हवामान विभाग म्हणजे काय? तर महाराष्ट्राची प्राकृतिक रचना, त्यानंतर पर्जन्यमान, तापमान, मृदा प्रकार आणि पिकांची रचना यावरून राज्याचे कृषी हवामान विभाग करण्यात आलेले आहे. कोणते? महाराष्ट्राची प्राकृतिक रचना, पर्जन्यमान, त्यानंतर तापमान, मृदा प्रकार आणि पिकांची रचना. ठीक आहे. मग भारतात एकूण किती पडतात? 15 कृषी विभाग पडतात. कृषी हवामान विभाग किती भारतात? 15. ठीक आहे. 15 कृषी हवामान विभाग मानले जातात. त्यापैकी महाराष्ट्रात कोणते येतात? क्रमांक 7, 9 आणि 12. ठीक आहे. 7, 9 आणि 12 हे 3 कृषी हवामान विभाग महाराष्ट्रात येतात. ठीक आहे. आता हे विभाग कोणते हे तुम्ही सर्च मारायचे. ठीक आहे. 7, 9 आणि 12. ठीक आहे. मग या विभागामुळे पीक पद्धती, सिंचन, त्यानंतर खत व्यवस्था, शेती नियोजन अधिक वैज्ञानिक पद्धतीने करता येते. कारण की एखाद्या ठिकाणी कोणत्या पद्धतीचं हवामान आहे हे ज्यावेळेस कळतं तर त्या हवामान पद्धतीनुसार आपल्याला मग सिंचन असेल, त्याच्यानंतर पीक कोणतं घ्यायचं, त्याच्यानंतर खत व्यवस्था असेल किंवा शेतीचं नियोजन करणं, वैज्ञानिक पद्धतीने नियोजन करणं आपल्याला सोपं जातं. ठीक आहे. नेक्स्ट इम्पॉर्टंट टॉपिक, डॉक्टर त्रिवार्था यांचे हवामान वर्गीकरण. ठीक आहे. ह्या टॉपिक वरती आपल्याला 2च क्लासिफिकेशन पाहायचे, एक तर डॉक्टर त्रिवार्था यांचं आणि दुसरं डॉक्टर कोपेन. ठीक आहे. कोपेन क्लासिफिकेशन आणि डॉक्टर त्रिवार्था. डॉक्टर त्रिवार्था यांचं महाराष्ट्राचं क्लासिफिकेशन विचारतात आणि कोपेन यांचं कोणतं विचारतात? भारताचं. ठीक आहे. त्यामुळे हे 2 याच्यावरतीच बरेच क्वेश्चन जातात. नाही, ढग व ढगांचे प्रकार याच्यावरती कंबाईनला प्रश्न नाही विचारले जात जास्त.
क्लायमेट हा टॉपिक राज्यसेवेला खूप डिटेलमध्ये आहे, सगळ्या कन्सेप्ट राज्यसेवेला डिटेलमध्ये आहे, परंतु कंबाईनला तेवढ्या डिटेलमध्ये क्वेश्चन जात नाही. क्वेश्चन जे आहेत इथे खूप वरचे आहेत, वर विचारले जातात. ठीक आहे, परंतु राज्यसेवेला डिटेलमध्ये क्लायमेट चॅप्टर वरती क्वेश्चन्स विचारले जातात. त्या ठिकाणी तुम्हाला जगाचं हवामान, त्याच्यानंतर भारताचं हवामान, परंतु कंबाईनला तुम्हाला महाराष्ट्राचं हवामान जे ते डिटेलमध्ये माहिती पाहिजे. ठीक आहे, ठीक आहे. सो डॉक्टर त्रिवार्ता यांचं हवामान वर्गीकरण, तर लक्षात ठेवायचं ते कोण होते? डॉक्टर त्रिवार्ता, अमेरिकन हवामान शास्त्रज्ञ. क्वेश्चन इकडे पण जाऊ शकतो, कंट्री विचारू शकतात. ठीक आहे, त्यामुळे लक्षात ठेवायचं डॉक्टर त्रिवार्ता हे कोणत्या कंट्रीतले होते? अमेरिकन. ठीक आहे, भारताचे हवामानाचे त्यांनी 4 प्रमुख प्रकारात विभाजन केले. ठीक आहे, भारताचे 4 आहेत. ठीक आहे, सो भारताच्या हवामानाचे 4 प्रमुख प्रकारात विभाजन केले, A, B, C आणि H. ठीक आहे, ए म्हणजे काय? ट्रॉपिकल रेनी क्लायमेट. ट्रॉपिकल म्हणजे काय? उष्ण कटिबंधीय. उष्ण कटिबंधीय पावसाळी वातावरण. ठीक आहे, किंवा हवामान. ठीक आहे, सो उष्ण आणि दमट हवामान आणि भरपूर पाऊस. ठीक आहे, रेनी दिले त्यामुळे पाऊस, आणि ट्रॉपिकल म्हणजे उष्ण कटिबंधीय. ठीक आहे, म्हणजे कुठे 23 डिग्री ते खालचा 23 डिग्री उष्ण कटिबंधीय पट्टा जो आहे त्या ठिकाणी आढळणारं हवामान. ठीक आहे, उष्ण आणि दमट आणि भरपूर पाऊस. त्यानंतर बी जो आहे, बी आहे ड्राय क्लायमेट, म्हणजे कोरडा ऋतू. कोरडा ऋतू इथे काय? कमी पाऊस आणि जास्त तापमान. ठीक आहे, म्हणजे शुष्क प्रदेश, वाळवंटी प्रदेश. त्याच्यानंतर सी म्हणजे ड्राय विंटर, कोरडा हिवाळा. म्हणजे काय? हिवाळ्यात कोरडे आणि कमी तापमान. ठीक आहे, त्याच्यानंतर माउंटेन क्लायमेट म्हणजे पर्वतीय प्रदेशात आढळणारा थंड हवामान. ठीक आहे, हे ब्रॉड क्लासिफिकेशन आहे फक्त. ठीक आहे, जर विचारलं जोड्या लावायला तर विचारू शकतात. ठीक आहे, तर फक्त सोपं आहे. ए लक्षात ठेवायचं, ए म्हणजे ट्रॉपिकल म्हणजेच उष्णकटिबंधीय, बी म्हणजे ड्राय क्लायमेट, सी ड्राय विंटर, सी वरून कोल्ड, सो विंटर, ड्राय विंटर, आणि एच म्हणजे माउंटेन क्लायमेट किंवा हिमालय. लक्षात ठेवायचं म्हणजे माउंटेन प्रदेशात असणारं वातावरण किंवा हवामान. ठीक आहे, मग त्याच्यामध्ये महत्वाचं आहे ते म्हणजे महाराष्ट्राचं वर्गीकरण त्यांनी कसं केलंय. ठीक आहे, तर महाराष्ट्राच्या हवामानाचे 3 हवामान प्रकार डॉक्टर त्रिवार्ता यांनी सांगितलेले आहेत. ठीक आहे, हे सागाच्या बोलमध्ये 3 हवामान प्रकार, AM, AW आणि BS. ठीक आहे, AM, ए म्हणजे काय बघितलं आपण? ए म्हणजे आधीच्या स्लाइड वरती ए म्हणजे काय होतं? उष्णकटिबंधीय किंवा ट्रॉपिकल. ठीक आहे, उष्णकटिबंधीय, 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 ट्रॉपिकल, ट्रॉपिकल. ठीक आहे, सो आणि एम, एम चा अर्थ होतो मान्सून. ठीक आहे, डब्ल्यू चा अर्थ होतो सवाना, आणि एस म्हणजे समर. ठीक आहे, समर. तर 1 मिनिट थांबा. ठीक आहे, AM, AW आणि BS. ए काय आलं? ए म्हणजे ट्रॉपिकल असणारे, आणि बी म्हणजे काय होतं? बी म्हणजे काय होतं? ड्राय क्लायमेट, जास्त तापमान आणि कमी पाऊस. ठीक आहे, म्हणजे AM ट्रॉपिकल रेन फॉरेस्ट, उष्णकटिबंधीय वर्षावनाचं हवामान. ठीक आहे, मग महाराष्ट्रात असा प्रदेश कुठे येतो की ज्या ठिकाणी ट्रॉपिकल उष्णकटिबंधीय म्हणजे जास्त तापमान असणार आहे. ठीक आहे, आणि रेन फॉरेस्ट म्हणजे काय? वर्षावने असणार आहेत, सदाहरित वने. महाराष्ट्रात हा पार्ट कुठे येतो? ज्या ठिकाणी ट्रॉपिकल हवामान आहे, उष्णकटिबंधीय प्रदेशात येतो, परंतु पाऊस जास्त आहे आणि सदाहरित वने सापडतात. हा भाग कोणता येतो?
कुठे येतो महाराष्ट्रात? कोणत्या भागात हा भाग येतो, हा पार्ट येतो? की ज्या ठिकाणी पाऊस जास्त आहे आणि उष्णकटिबंधीय हवामान आहे. पाऊस जास्त कोणत्या भागात पडतो? कोकण हा भाग. कोकण आणि सह्याद्री पर्वतरांगेचा भाग हा झाला एम. एम म्हणजे मान्सून. कळलं का? एम म्हणजे मान्सून. ठीक आहे. त्यानंतर डब्ल्यू ट्रॉपिकल सवाना. डब्ल्यू म्हणजे सवाना. सवाना म्हणजे काय? हा एक प्रकारचा गवताळ प्रदेश आहे. ठीक आहे. सवाना ज्या ठिकाणी फक्त गवत आढळतं, हा सवाना मोठा प्रदेश आफ्रिकामध्ये आपल्याला सापडतो. ठीक आहे. सो उष्णकटिबंधीय सवाना किंवा मान्सून हवामान. ठीक आहे. सो हा एक प्रदेश. हा प्रदेश आपल्याकडे कुठे सापडतो? विदर्भ. आणि त्यानंतर येतो बीएस. बीएस म्हणजे काय? ड्राय क्लायमेट, शुष्क प्रदेश. म्हणजे काय? जास्त तापमान आणि कमी पर्जन्य कुठे आहे? विदर्भ, सॉरी मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राचा प्रदेश जो येतो पर्जन्य छायेच्या प्रदेशात. ठीक आहे. कळलं? सो हे क्लासिफिकेशन आहे. 3च टप्पे दिलेले आहेत किंवा 3च पार्ट्स दिलेले आहेत. ठीक आहे. यस. एएम म्हणजे काय? ट्रॉपिकल रेन फॉरेस्ट क्लायमेट किंवा मग उष्णकटिबंधीय वर्षावनांचं हवामान. ठीक आहे. मग याच्यामध्ये स्थान कुठे आहे? ते कोकण किनारपट्टी. वर्षावने म्हणजे सदाहरित वने. ठीक आहे. कोकण किनारपट्टी आणि सह्याद्री पर्वत रांगा या ठिकाणी एएम मान्सून. ठीक आहे. मग उदाहरण सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगडचा काही भाग. ठीक आहे. म्हणजे पूर्ण पश्चिम घाट आणि त्याच्यानंतर कोकण किनारपट्टी एएम प्रकारचं क्लायमेट. म्हणजे जोड्या लावायला डिरेक्टली विचारतात. एएम, एडब्ल्यू आणि बीएस. मग इकडे एकतर ठिकाणे देतील. ठीक आहे. त्या प्रदेशातील ठिकाणे दिली जातील किंवा यांचं प्रकार दिले जातील. याचे लॉंग फॉर्म विचारले जातील. खूप विचारले त्याच्यावरती PYQ. ठीक आहे. वार्षिक सरासरी तापमान याच्यावरती आहेत 18 डिग्री ते 29 डिग्री सेल्सिअस. वार्षिक सरासरी तापमान. याच्यात तापमानात फारसा फरक नसतो. म्हणजे कसं? सम हवामान. ठीक आहे. पर्जन्यमान वार्षिक पाऊस या ठिकाणी पडतो 200 सेंटीमीटर पेक्षा अधिक. ठीक आहे. हे वैशिष्ट्य तरी लक्षात ठेवायचं की 200 सेंटीमीटर पेक्षा अधिक पाऊस. ट्रॉपिकल रेन फॉरेस्ट कारण त्या ठिकाणी पाऊस जास्त आहे. त्याच्यानंतर मुसळधार व सातत्यपूर्ण पाऊस. ठीक आहे. कळालं? सोपं आहे. 3च पार्ट आहे. एएम मान्सून लक्षात ठेवायचा. मान्सून सगळ्यात जास्त कोकण किनारपट्टी आणि पश्चिम महाराष्ट्र. ठीक आहे. त्यामुळे एएम लक्षात राहील. त्या ठिकाणची वैशिष्ट्ये काय? मुसळधार पाऊस, 200 सेंटीमीटर पेक्षा जास्त पाऊस आणि वर्षावने त्या ठिकाणी सापडतात. ठीक आहे. ठीक आहे. सो वैशिष्ट्य काय? सदाहरित वने म्हणजे सदाहरित म्हणजे नेहमी हिरवी राहणारी वने. ज्या ठिकाणी पाऊस जास्त आहे, पाणी जास्त आहे त्या ठिकाणी वने झाड आपली पानं गाळत नाही. त्यांना वर्षभर पालवी असते. ती झाली सदाहरित वने जे आपल्याला कोकणात आणि पश्चिम घाटात पाहायला भेटतात. ते त्यानंतर आर्द्रता जास्त. कोकणात आपल्याला माहिती आहे आर्द्रता जास्त असते. ठीक आहे. त्याच्यानंतर जलस्रोत मुबलक, पाऊस भरपूर आहे त्यामुळे. मग पिके कोणती होतात? भात, नारळ, सुपारी, आंबा आणि काजू. ठीक आहे. जी कोकणात सापडतात. ठीक आहे. सो फर्स्ट एएम कळाला. एएम काय आहे? ए म्हणजे ट्रॉपिकल किंवा उष्णकटिबंधीय आणि एम म्हणजे मान्सून. ठीक आहे.
सो ट्रॉपिकल मान्सून कुठे सापडतो? कोकण किनारपट्टी. त्याच्यानंतर दुसरा टाइप आहे AW. ए म्हणजे पुन्हा ट्रॉपिकल आणि डब्ल्यू म्हणजे सवाना. ठीक आहे. सो उष्णकटिबंधीय सवाना किंवा मान्सून हवामान हे स्थान कुठे आहे? विदर्भ, मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्राचा काही भाग या मान्सूनवरती आधारित आहे, या हवामानावरती आहे. प्रामुख्याने विदर्भ आणि एकदम थोडा मराठवाड्याचा पार्ट. ठीक आहे. सो हवामान याच्यामध्ये ठीक आहे, तापमान जर पाहिलं तर उन्हाळ्यात 32 डिग्री सेल्सिअस पर्यंत आणि हिवाळ्यात 15 ते 18 डिग्री सेल्सिअस. त्याच्यानंतर पाऊस किती पडतो? 75 ते 100 सेंटीमीटर. आपल्याला माहिती आहे विदर्भात 100 ते 150 सेंटीमीटरच्या अराउंड पाऊस पडतो आणि पाऊस प्रामुख्याने जून ते सप्टेंबर. याचे वैशिष्ट्य काय आहेत? पावसाळा ओला आणि उर्वरित वर्ष कोरडे. ठीक आहे. गवताळ प्रदेश सांगितलं, सवाना हाच गवताळ प्रदेश आहे, त्यामुळे गवताळ प्रदेश आहे आणि मध्यम आर्द्रता या ठिकाणी सापडते. पिके कोणती घेतली जातात? कापूस, ज्वारी, सोयाबीन, तूर, ऊस आणि हे सगळे सिंचनाखाली घेतले जातात, कारण की फक्त पावसाळ्यात या ठिकाणी पाणी अवेलेबल आहे. त्याच्यानंतर जलसिंचनाचा वापर केला जातो. ठीक आहे. सो हा झाला AW. डब्ल्यू वरून सवाना. सवाना म्हणजे गवताळ प्रदेश जो आढळतो विदर्भात. ठीक आहे. तिसरा टाइप BS. बी म्हणजे काय सांगितलं होतं? बी ड्राय क्लायमेट, शुष्क हवामान. ठीक आहे. म्हणजेच खूप जास्त तापमान आणि पाऊस कमी. हा म्हणजे आपला पश्चिम महाराष्ट्रातील पर्जन्य छायेचा प्रदेश. ठीक आहे. सो बी लक्षात ठेवायचं. बी म्हणजे शुष्क, सेमी अरिड. ठीक आहे. स्टेपी पण बोललं जातं ह्याला. स्टेपी प्रकारचा गवताळ प्रदेश आहे हा सुद्धा, ज्या ठिकाणी सवानामध्ये आपल्याला मोठं गवत सापडतं. ठीक आहे, अशा पद्धतीने. आणि स्टेपीमध्ये आपल्याला एकदम छोटं गवत सापडतं. ठीक आहे, ज्याच्यावरती चराईसाठी जे वापरलं जातं स्टेपी. आणि सवाना म्हणजे ज्या ठिकाणी उंच गवत असतं. ठीक आहे. सो स्टेपी क्लायमेट म्हणजेच अर्धशुष्क स्टेपी हवामान म्हणजे काय? पश्चिम महाराष्ट्रातील पर्जन्य छायेचा प्रदेश येतो ह्याच्यामध्ये. उदाहरण सोलापूर, अहमदनगर, सांगलीचा काही भाग किंवा पश्चिम महाराष्ट्रातला बराचसा भाग याच्यात येतो. ठीक आहे. तर याच्यामध्ये वार्षिक पर्जन्य किती असतं? 50 ते 70 सेंटीमीटर. आणि अनियमित व अपुरा पाऊस कमी पडतो. पर्जन्य छायेचा प्रदेश आहे त्यामुळे. ठीक आहे. नेक्स्ट तापमान. उन्हाळ्यात खूप उष्ण तापमान 35 डिग्री सेल्सिअसच्या आसपास. आता वैशिष्ट्य काय? वारंवार दुष्काळ दिसतो का आपल्याला? यस, त्या भागात. त्याच्यानंतर कोरडे वातावरण, पाणी नाहीये, पाऊस नाहीये, त्यामुळे काय होणार आहे? हवेत बाष्प कमी. आणि झुडपे व काटेरी वनस्पती आढळतात. खूप जास्त वनस्पती, मोठ्या वनस्पती आढळत नाही, परंतु बाभूळ, त्याच्यानंतर बोरी यांच्यासारखे यांच्यासारखे काटेरी वनस्पती आढळतात. पिके कोणती होतात या ठिकाणी? मग बाजरी, हरभरा, ज्वारी, मूग. ठीक आहे, अशा प्रकारची कडधान्य किंवा हे घेतले जातात. येस. मग आता पश्चिम ते पूर्व जर आपण बघितला हवामानाचा बदल. ठीक आहे. हा, हे पहा, हे आहे क्लासिफिकेशन. ठीक आहे. AM ट्रॉपिकल मान्सून किंवा उष्णकटिबंधीय वर्षा वने, सदाहरित वने. त्याच्यानंतर AW मराठवाडा आणि विदर्भाचा भाग. ठीक आहे. AW म्हणजे सवाना, ट्रॉपिकल सवाना. ठीक आहे. आणि AM म्हणजेच ट्रॉपिकल मान्सून. आणि BS इज ड्राय क्लायमेट असलेला समर. ठीक आहे, म्हणजे शुष्क. स्टेपी, हा स्टेपी आला.
ठीक आहे. उष्णकटिबंधीय निमशुष्क किंवा स्टेपी हवामान, हा उष्णकटिबंधीय दमट व कोरडे हवामान. आणि हा वर्षारण्याचा, उष्णकटिबंधीय वर्षारण्याचा हवामान विभाग. ठीक आहे, हे क्लिअर झालं? एवढं क्लिअर आहे? सगळ्यांना क्लिअर आहे का? 3 याच्यावरती, याच डायग्राम वरती, डायग्राम जरी लक्षात ठेवली तर प्रत्येक क्वेश्चन याच्यावरचा सॉल्व्ह होतो. याच्यावरती 2 ते 3च टाईपचे प्रश्न विचारतात. आता डिरेक्टली विचारलं की नागपूरमध्ये कोणत्या प्रकारचा, डॉक्टर त्रिवार्था यांच्या मते नागपूर जिल्ह्यात कोणत्या प्रकारचं हवामान आढळतं, काय आन्सर येईल? का फक्त हे meaning दिलं होतं? शब्दाचं फक्त हे दिलं होतं का? काय? AWBS नाही, जर विचारलं नागपूरमध्ये डॉक्टर त्रिवार्था यांच्यामध्ये कोणत्या प्रकारचं हवामान आढळतं, त्याच्यानंतर विचारलं की सातारा जिल्ह्यात कोणत्या प्रकारचं हवामान आढळतं डॉक्टर त्रिवार्था यांच्यानुसार, स्टेपी, बरोबर. आणि कोकणातलं विचारलं की सिंधुदुर्ग मध्ये कोणत्या प्रकारचं आढळतं तर, किंवा पालघर मध्ये कोणत्या प्रकारचं हवामान. Yes. उष्णकटिबंधीय दोन्ही ठिकाणी आहे ना, तिन्ही ठिकाणी तर उष्णकटिबंधीयच येते ना. मग कुठं कोणतं आढळतं सिंधुदुर्ग मध्ये? इथे दिलं ना सदाहरित वने, वर्षारण्याचं हवामान, उष्णकटिबंधीय वर्षारण्याचं हवामान. ठीक आहे, क्लिअर एवढं? जिथे जास्त पाऊस तिथे सदाहरित वने येणार. सदाहरित वनांवरून त्याचं ते प्रकार पडलेत. कळालं इथपर्यंत? समजलं? ठीक आहे, कळलं? त्याच्या आधी ना थोडेसे PYQ पाहू आणि मग आपण कोपेन वरती जाऊ. एवढ्यावरती काय काय झालेत ते. ठीक आहे, दिसतंय काय? हा ऍप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन आहे. आपण जे शिकतो त्याचंच ऍप्लिकेशन आपल्याला पेपरमध्ये विचारलं जातं. ठीक आहे, सो आपण आतापर्यंत जे शिकलोय त्याच्याच ऍप्लिकेशन वरती हा क्वेश्चन आहे. काय विचारलंय की महाराष्ट्र राज्यातील कोकण विभागाला खालील क्षेत्रात शाश्वत तुलनात्मक लाभ आहे. शेती व कृषी प्रक्रिया उद्योग, वन आणि खनिज संपत्ती, कापड उद्योग, मत्स्यपालन, फलोत्पादन आणि पर्यटन. खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे सांगा. ऍप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन आहे. सांगा. कसं सॉल्व्ह केलं? कारण कोकणामध्ये काय खनिज संपत्ती काय ते मागच्या शिकले ना, तो कट केला. कापड उद्योग तर पटकन सांगा ऑनलाईन वाले. शेती आणि बऱ्याच जणांचं चुकतंय. ऑनलाईन वाले पटकन सांगा. सोपं आहे ना. खालील क्षेत्रात शाश्वत तुलनात्मक लाभ आहे.
सस्टेनेबल कंपॅरेटिव्ह ऍडव्हान्टेज. सस्टेनेबल म्हणजे काय, तर त्या ठिकाणी जी काही शाश्वत होतं, त्या ठिकाणी जी काही नैसर्गिक साधन संपत्ती आहे त्याचा जर आपण शाश्वतपणे वापर केला, ठीक आहे, म्हणजे त्या ठिकाणच्या ह्याचा असा वापर करायचा की ती संपणार पण नाही परंतु आपलं काम पण होऊन जाईल. ठीक आहे. सो त्याच्यात जर खालून वरून खाली गेलो, शेती, कृषी प्रक्रिया उद्योग, त्याच्यानंतर शेती करायला त्या ठिकाणी माती कोणती आढळते कोकणात? जांभी. आपण बघितले जांभी माती ही सगळ्यात कमी उत्पादन क्षमता आहे. ठीक आहे. त्यामुळे त्या ठिकाणी कोणती पिके भेटतात? फक्त फळबागा. सो हे असण्याचे चान्सेस कमी. वन आणि खनिज संपत्ती. ठीक आहे. ठीक आहे. खनिज संपत्ती कुठे सापडते? फक्त सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी भागात, आणि ती पण जास्त नाही. कापड उद्योग, कोकणात कापड उद्योग नाहीच आहे, कापूस पिकतच नाही तर कापड उद्योग कुठून येईल? ठीक आहे. सो सी तर डेफिनेटली कट होतोय. ठीक आहे. सी कट होतोय म्हणजेच ऑप्शन नंबर 4 गेला. आणि 4th आहे मत्स्यपालन, त्यानंतर फलोत्पादन आणि पर्यटन. आपल्याला माहिती आहे समुद्र किनारा आहे त्यामुळे मत्स्यपालन होणार. फलोत्पादन, जांभी मृदा आहे, फळं येतात. फलोत्पादन यस, आंबा आहे, त्याच्यानंतर कोकणात बागा सापडतात. आंबा, काजू आहे, फणस आहे, सुपारी आहे, फलोत्पादन होतं. पर्यटन यस, समुद्र किनारा लाभल्यामुळे पर्यटन शाश्वत आहे, ऑलरेडी त्या ठिकाणी जे आहे त्याच्यातूनच हे उद्योग निर्माण झालेले आहे. सो डी असला पाहिजे, आणि डी फक्त एकाच ह्याच्यात आहे, दोघात होता पण सी आपला ऑलरेडी कट झालाय, त्यामुळे ऑप्शन नंबर 3. ठीक आहे. यस, सर्वांनी आधी चुकीचं उत्तर दिलेलं होतं. सो हे ऍप्लिकेशन बेस आहे. हा जो आहे प्रश्न, त्याच्यावरती आपल्याला हवामान, इथे मृदा चेक करतोय आपण, इथे खनिज संपत्ती बघतोय आपण, त्याच्यानंतर इथे कापड उद्योग म्हणजेच कापड असायला लागतं. कापूस, कापूस भेटतो काळ्या मृदेत. मग काळी मृदा कुठे भेटते? मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा. आणि मग ही मत्स्यपालन, फलोत्पादन, पर्यटन. सोपा क्वेश्चन, ऍप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन आहे, डिरेक्टली पुस्तकातून नाही, नॉलेज अप्लाय करायचं. हा पण क्वेश्चन, हा पण पार्ट पाहिलाय. ठीक आहे. सो महाराष्ट्रातील कोकण प्रादेशिक विभागातील मध्य कोकण मध्ये समाविष्ट होणाऱ्या खाड्या कोणत्या? मध्य कोकणात समाविष्ट होणाऱ्या खाड्या कोणत्या? राजापुरी, बाणकोट आणि केळशी. मध्य कोकणात समाविष्ट होणाऱ्या खाड्या कोणत्या? ठीक आहे. सो क्वेश्चन सॉल्व्ह करताना मी आधी पण सांगितलं, डिरेक्टली आन्सर कडे जायचं नाही, तर काय पाहायचं? इलिमिनेशन. ठीक आहे. आपल्याला काय माहिती आहे? देवगड, आचरा, कर्ली खाडी. कर्ली खाडी आपण पाहिलं कुठे होतं? तेरेखोल, आणि त्याच्यावरती कर्लीची खाडी होती, म्हणजे कर्ली खाडी दक्षिण कोकणात येते, त्यामुळे गेला. त्यानंतर राजापुरी, बाणकोट आणि केळशीची खाडी. ठीक आहे, इकडे आपलं हे होऊ शकतं, मध्यभागी कुठतरी येतात, माहिती नाही. धरमतर, कालावल आणि तेरेखोल खाडी. तेरेखोल सगळ्यात खाली येते, त्यामुळे हा पण गेला. डहाणू, वसई आणि दातीवरे खाडी सगळ्यात वरती येतात पालघर मध्ये, त्यामुळे गेला, आणि आपला आन्सर आलाय 2. ठीक आहे. सो अशा पद्धतीने, त्यामुळे आल्यावरती पाहिल्यावरती डायरेक्ट गडबड नाही करायची आहे. येस, ऑप्शन कट करायचे, काही ना काही याच्यात आपल्याला हे दिलेलं असतं, आयोगाने हिंट दिलेली असते. ठीक आहे. त्यामुळे इतक्या सगळ्या खाड्या विचारल्यात आणि नक्की कोणती आहे, कुठे आहे माहित नसेल तरी चालेल, परंतु एक एक तरी माहिती आपल्याला की तेरेखोल दिली आहे, इकडे डहाणू, दातीवरे दिली आहे, मग मधलीच आपल्याला काढायची आहे. त्यामुळे ह्या खाड्या मला माहित नाही कुठे आहेत, चालेल, ह्या तर माहिती आहेत बाकीच्या. ठीक आहे. त्यामुळे अशा पद्धतीने अभ्यास करायचा आहे की जेणेकरून आन्सर येईल. येस, महाराष्ट्रात नैऋत्य मोसमी वाऱ्यांपासून मिळणाऱ्या पावसाची टक्केवारी खालीलपैकी किती आहे? ऑनलाईन वाले सांगा. महाराष्ट्रात नैऋत्य मोसमी वाऱ्यांपासून मिळणाऱ्या पावसाची टक्केवारी खालीलपैकी किती आहे? येस, 85%. सोपा आहे, खूप सोपा क्वेश्चन प्रिलिम्सला.
ठीक आहे, 85%. त्याच वरती उलट दिलंय 58%. गडबडीत 58% करू शकतो. 8 आणि 5 दिसत आहेत फक्त. येस. नेक्स्ट, महाराष्ट्रात मे महिन्यात सरासरी तापमान सर्वात जास्त डॅश डॅश या प्रदेशात असते. महाराष्ट्रात मे महिन्यात सरासरी तापमान सर्वात जास्त डॅश डॅश या प्रदेशात असते. किनारपट्टी प्रदेश, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि पूर्व विदर्भ. काय सांगा? महाराष्ट्रात मे महिन्यात सरासरी तापमान सर्वात जास्त डॅश डॅश या प्रदेशात असते. पूर्व विदर्भ. ठीक आहे. नेक्स्ट, महाराष्ट्राच्या हवामानावर खालीलपैकी कोणत्या प्राकृतिक रचनेचा सर्वात जास्त परिणाम झाला आहे? महाराष्ट्राच्या हवामानावर खालीलपैकी कोणत्या प्राकृतिक रचनेचा सर्वात जास्त प्रभाव झालाय, परिणाम झालाय? महाराष्ट्रातील दख्खनचे पठार, सह्याद्री पर्वत आणि सातपुडा डोंगररांग, मुदखेड टेकड्या आणि किनारपट्टीचे मैदान. तो कोणत्या प्राकृतिक रचनेचा सर्वात जास्त परिणाम हवामानावर झालाय? नाही, 85%. नैऋत्य मोसमी वाऱ्यांपासून 85%, 85% आणि उरलेले 15% ईशान्य मान्सून वाऱ्यांपासून. ठीक आहे. सो सांगा हे कोणत्या प्राकृतिक रचनेचा सर्वात जास्त परिणाम झालाय? सह्याद्री पर्वतरांग आणि सातपुडा डोंगर. ठीक आहे. हे माहिती आपल्याला. का सह्याद्री पर्वतरांग? त्यामुळे पावसाचं वितरण असमान होतं आपल्याकडे. पर्जन्य छायेचा प्रदेश तयार होतो. कोकण प्रदेशात खूप जास्त पाऊस पडतो. ठीक आहे. सातपुडा पर्वतरांगामुळे वरून जी थंडीची लाट येते त्याच्यामुळे काही प्रमाणात अडवणूक होते आणि आपल्याकडे थंडी थोडी कमी पडते. ठीक आहे. सो ते सोपा प्रश्न. दख्खनच्या पठाराचा काहीच इफेक्ट होत नाही हवामानावरती. किनारपट्टीच्या मैदानाचा तरी नाही इफेक्ट होत हवामानावरती. ठीक आहे. आणि मुदखेड टेकड्या इतक्या छोट्या ह्याचा पूर्ण महाराष्ट्राच्या ह्याच्यावरती परिणाम होत नाही. येस. खालील विधानांची सत्यता तपासा. काय विचारलंय? कोकणचे हवामान थंड, विषम व कोरडे आहे आणि महाराष्ट्र पठाराचे हवामान उष्ण, सम आणि दमट आहे. सांगा. ठीक आहे. कोकणचे हवामान थंड, विषम आणि कोरडे आहे आणि महाराष्ट्र पठाराचे हवामान उष्ण, सम आणि दमट आहे. कोकणचं हवामान कसं आहे? सम. आणि विदर्भ विषम. ठीक आहे. विषम आहे. आणि कोकणात आर्द्रता जास्त आहे त्यामुळे हवामान दमट. आणि विदर्भामध्ये हवामान विषम आहे आणि कसं आहे? कोरडे. त्या ठिकाणी आर्द्रता कमी असते. ठीक आहे. त्यामुळे काय? दोन्ही विधाने कशी आहेत? चूक. हे उलट दिलंय. कोकणचे हवामान कसं आहे? उष्ण, सम आणि दमट. आणि महाराष्ट्र पठारावरचे हवामान कसं आहे? थंड, विषम आणि कोरडे. ठीक आहे. येस. सो हे सेंटेन्स बेस्ड क्वेश्चन येऊ शकतो. फक्त आपल्याला लांबी दिसते क्वेश्चनची खूप मोठी आहे त्यामुळे कंबाईन वाल्यांना अशा प्रकारचे क्वेश्चन सॉल्व्ह करायची प्रॅक्टिस नसते त्यामुळे ऐन टायमाला गडबडून जातो आपण. पुढचा प्रश्न काय होता? PYQ. समुद्र सपाटीपासून जसजसे उंच जावे तसतसे हवेचे तापमान कमी होत जाते. याला
तापमानाचा सामान्य लोप दर असे म्हणतात. ठीक आहे. आणि समुद्र सपाटीपासून जसजसे उंच जावे तसतसे हवेचे तापमान कमी होण्याऐवजी वाढत जाते, याला तापमानाची विपरीतता म्हणतात. ठीक आहे. ही कन्सेप्ट आहे, सांगते. सामान्य लोप दर, ठीक आहे. सामान्य लोप दर म्हणजे काय, जसजसं आपण जमिनीपासून वरती वरती जातो तर नॉर्मली काय होतं, तापमान कमी कमी होत जातं. ठीक आहे. सो हे काय 6.5 डिग्री सेल्सिअस पर किलोमीटर, 1 किलोमीटरला 6 डिग्री, 6.5 डिग्री कमी होत जातं 1 किलोमीटरला. ठीक आहे. मग ह्याला बोलतात सामान्य लोप दर किंवा नॉर्मल लॅप्स रेट. नॉर्मल लॅप्स रेट किंवा सामान्य लोप दर म्हणजे जसजसं पृथ्वीच्या पृष्ठभागापासून आपण वरती वरती जायला लागू तसं 1 किलोमीटरला, दर 1 किलोमीटरला तापमान 6.5 डिग्रीने कमी होईल. ठीक आहे. सो हा झाला सामान्य लोप दर किंवा नॉर्मल लॅप्स रेट. ठीक आहे. मग पहिलं वाक्य काय सांगितलंय, समुद्र सपाटीपासून जसजसे उंच जावे तसतसे हवेचे तापमान कमी होते, त्याला तापमानाचा सामान्य लोप दर बोलतात. हे वाक्य बरोबर. ही कंडिशन कुठे होते पण, तपांबर. ठीक आहे. तपांबर नंतर काय येतं, ट्रोपोस्फेअर, नंतर त्याच्यानंतर स्ट्रॅटोस्फेअर, स्थिरांबर ना, काय. ठीक आहे. परंतु ज्यावेळेस आपण तपांबरच्या वरती जातो, हे हे काय आहेत, मी सांगितलं जसे वातावरणाचे हे थर आहेत. खालचा जो सगळ्यात असेल तो तपांबर, त्याच्यानंतर स्थिरांबर, त्याच्यानंतर ट्रोपोस्फेअर, स्ट्रॅटोस्फेअर, मिझोस्फेअर, आयनोस्फेअर. येस, असे. तर मग ज्यावेळेस ह्याच्या वरती जातो, तपांबर जो बेल्ट आहे त्याच्या वरती जातो, तर त्या ठिकाणी काय होतं अचानकपणे, तर जसजसं वरती जाऊ तस तसं तापमान वाढायला लागतं. तापमान वाढतं. ठीक आहे. वरती जाताना तापमान वाढतं आणि ह्याला बोलतात तापमानाची विपरीतता. की जसजसं वरती जाऊ तस तसं तापमान कमी होण्याऐवजी तापमान वाढत जातं, त्याला बोललं जातं तापमानाची विपरीतता. हे पहा, ही जर पृथ्वी असेल तर ह्याच्या वरती असतो ट्रोपोस्फेअर म्हणजेच तपांबर. ठीक आहे. त्याच्यानंतर हा हवेचा हा बेल्ट, त्याच्यानंतर येतो स्ट्रॅटोस्फेअर म्हणजे स्थिरांबर, त्याच्यानंतर मिझोस्फेअर. ठीक आहे. सो असे हवामानाचे वेगवेगळे बेल्ट असतात. आता या ठिकाणी ट्रोपोस्फिअर मध्ये सर्व वायूंचं मिश्रण आपल्याला सापडतं. पाण्याची वाफ सापडते का, हायड्रोजन सापडतं, त्याच्यानंतर मिथेन सापडतो, सगळे गॅसेस मिक्स सापडतात. त्यामुळे ह्या बेल्टला ट्रोपोस्फिअर म्हणजे एक ज्या बेल्ट मध्ये असं सापडतं त्याला ट्रोपोस्फिअर नाव दिलं. त्यानंतर स्ट्रॅटोस्फिअर, स्ट्रॅटोस्फिअर मध्ये काय होतं, ह्या गॅसेसचे बेल्ट आपल्याला पाहायला भेटतात. ठीक आहे. सो ट्रोपोस्फिअर मध्ये जसजसं वरती जाऊ तस तसं काय होणार, तापमान कमी होत जाणार. परंतु स्ट्रॅटोस्फिअर मध्ये गेलं की जसजसं वरती जाऊ तस तसं तापमान काय होणार, कमी होणार, सॉरी वाढणार. ठीक आहे. जसजसं वरती जाऊ आपण तस तसं तापमान वाढत जाणार. ठीक आहे. हे झालं हवामानाची विपरीतता जी आपल्याला स्थिरांबर मध्ये पाहायला भेटते, स्थितांबर मध्ये. ठीक आहे. मग त्यामुळे काय दोन्ही विधाने कशी आहेत, बरोबर. येस, दोन्ही विधाने सत्य आहेत. येस. आता हा आपण ह्याच्यावरती पाहिला होता नागरी वस्ती, त्याच्यावरचा क्वेश्चन. खालील वैशिष्ट्य कोणत्या वस्ती प्रारूपाची आहे. ठीक आहे. वस्तीमधील रस्ते परस्परांना समांतर असतात, म्हणजे असे असतील रस्ते. वस्तीमधील रस्ते परस्परांना काटकोनात छेदतात.
वस्तीमधील घरांच्या रांगा पाहावयास भेटतात. ठीक आहे. वस्तीमधील हमरस्ते किंवा लोहमार्ग परस्परांना ओलांडतात. कोणत्या प्रकारची रेषा ही झाली? वस्ती चौकट कोणत्या प्रकारची झाली? रेषा कोणत्या प्रकारची झाली? चौकोन आकार चौकोन बनला ना. चौकोन आकृती त्रिज्याकार गोलाकार आहे का? नाहीये. त्रिज्याकार नाहीये, वर्तुळाकार पण नाहीये. रेषाकृती सरळ रस्ते जर एकमेकांना काटकोनात छेदतात आणि परस्परांना जर रस्ते ओलांडतात तर ती झाली चौकोन आकृती. सोपा क्वेश्चन, इतका सोपा आहे. आकार फक्त ओळखायचा आहे वस्तीचा. येस. असहाय्य परिस्थितीमुळे एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी मानवाचे स्थलांतर होते, त्यासाठी डॅश डॅश हे घटक कारणीभूत असतात. असहाय्य परिस्थितीमुळे जेव्हा व्यक्ती स्थलांतर करतो तर तो काय असेल? आकर्षक ओढ घटक, अपसरण ढकल घटक, ठीक आहे, किंवा शास्त्रीय घटक म्हणजेच पुल फॅक्टर की पुश फॅक्टर. ठीक आहे, हा पुल फॅक्टर आणि हा पुश फॅक्टर. ठीक आहे. मग असहाय्य परिस्थितीमुळे ज्यावेळेस एखाद्या व्यक्तीला ढकललं जातं दुसऱ्या ठिकाणी हे करण्यासाठी, काय स्थलांतर करण्यासाठी, त्याला असहाय्य परिस्थिती कारणीभूत ठरते. तर तो काय झाला? पुश फॅक्टर झाला की पुल फॅक्टर? ढकल घटक झाला की ओढ घटक झाला? ढकल. येस, ढकल घटक. त्याला जबरदस्ती स्थलांतर करावं लागतोय, तो स्वतःच्या मनाने स्थलांतर करत नाही. येस. खालीलपैकी महाराष्ट्रातील स्थळांचा वार्षिक पर्जन्यानुसार अचूक उतरता क्रम कोणता? अचूक उतरता क्रम बरोबर. उतरता क्रम कोणता? अचूक उतरता क्रम कोणता? सगळ्यात जास्त पाऊस कुठे पडतो महाराष्ट्रात? आंबोली. एक गेला. त्यानंतर 2 नंबर महाबळेश्वर. आलं ऑप्शन आन्सर. ठीक आहे. रायगड मध्ये माथेरान. मग नंदुरबार मध्ये मारलं तो. तोरणमाळ येते तोरणमाळ. नंदुरबार मध्ये. येस. ठीक आहे, जायचं पुढचा टॉपिक पाहायचा आता, बाकी नंतर पाहू. येस. त्याच्यानंतर आपल्याला पाहायचं मग आता कोपेनचं क्लासिफिकेशन. ठीक आहे, दोनच क्लासिफिकेशन विचारतात, एक तर कोपेन आणि दुसरा त्रिवार्था. ठीक आहे. सो कोपेनचे क्लासिफिकेशन त्याने जगाच्या हवामानाचे एकूण 5 प्रकार पाडले. पुन्हा A, B, C, D आणि E. ए म्हणजे काय? उष्णकटिबंधीय ट्रॉपिकल, सेम. बी म्हणजे शुष्क ड्राय, जसं तिकडे होते. तर सी म्हणजे काय? तर उबदार समशीतोष्ण म्हणजे वॉर्म टेम्परेट. समशीतोष्ण हवामान म्हणजे थोडंफार कमी उष्णतेचं. त्याच्यानंतर डी म्हणजे थंड समशीतोष्ण म्हणजे कोल्ड टेम्परेचर. ठीक आहे. सो थंड हवामान. आणि ई म्हणजे काय? हिम किंवा ध्रुवीय पोलार हवामान. ठीक आहे. सो जगाचे एकूण 5. ए म्हणजे पुन्हा ट्रॉपिकल किंवा उष्णकटिबंधीय. बी म्हणजे शुष्क. ठीक आहे. सी म्हणजे काय? समशीतोष्ण. डी म्हणजे थंड समशीतोष्ण आणि सी म्हणजे उबदार समशीतोष्ण. आणि ई म्हणजे पोलार हवामान किंवा ध्रुवीय हवामान. ठीक आहे. हे 5 ब्रॉड 5 झाले हे त्याचे. ठीक आहे. त्याच्यानंतर त्याने ठीक आहे भारताच्या हवामानाचे जे काही प्रकार पाडले. ठीक आहे. सो याच्यामध्ये हे असे टाईप आहेत, नावं दिलेली त्यांनी AMW, AW. त्याच्या आधी तुम्ही इमेज पहा. येस, असे. तर
हे असे हवामानाचे विभाग दिलेत त्याने. AW असेल, AS, AMW असे. ठीक आहे. सो आता ए म्हणजे काय सांगितलं आपण. ए म्हणजे काय पाहिलं, उष्ण कटिबंधीय. उष्ण कटिबंधीय हवामान कोणत्या अक्षवृत्तांमध्ये सापडतं आपल्याला. 0 ते 23. येस. आणि 23 म्हणजेच कर्कवृत्तापर्यंत. ठीक आहे. इथून आपलं कर्कवृत्त गेलंय. म्हणजे याच्या खाली काय असणार आहे, उष्णकटिबंधीय हवामानाचा प्रदेश. ठीक आहे. त्यामुळे ए बघायचं, ए फक्त खालीच दिसतोय आपल्याला, इकडे कुठेच वरती ए नाहीये. कारण की वरती कोणतं चालू होतं मग कर्कवृत्तानंतर, खाली उष्णकटिबंधीय आणि वरती 23 नंतर समशीतोष्ण. ठीक आहे. त्यामुळे वरती समशीतोष्ण, त्यामुळे ए फक्त कुठे दिसतोय आपल्याला, खाली, खाली दिसेल. ठीक आहे. त्यामुळे ए जर विचारला तर लक्षात ठेवायचं खालचा भाग येणार आहे. ठीक आहे. येस. त्याच्यानंतर बी. बी काय होता, शुष्क. बी शुष्क आहे ना. बी काय आहे, शुष्क म्हणजे ड्राय. ठीक आहे. मग बी कुठे दिसतोय आपल्याला, इकडे. बी इकडे, इकडे आणि इथे दिसतोय. ठीक आहे. हा भाग कोणता आहे, वाळवंटी प्रदेश, राजस्थानचा. म्हणजे बी म्हणजे काय, शुष्क प्रदेश, वाळवंटी प्रदेश या ठिकाणी. आणि या ठिकाणी, या ठिकाणी काय आहे, पर्जन्य छायेचा प्रदेश, पश्चिम घाटामुळे तयार झालेला पर्जन्य छायेचा प्रदेश. सो बी झाला इकडे राजस्थानमध्ये, गुजरातचा काही भाग आणि या ठिकाणी. ठीक आहे. येस. ठीक आहे. हा झाला बी. त्याच्यानंतर काय सांगितलंय, सी. सी म्हणजे काय होतं, समशीतोष्ण. सी म्हणजे होता, ए म्हणजे होता उष्णकटिबंधीय. ठीक आहे. त्याच्यानंतर बी म्हणजे होतं शुष्क आणि सी म्हणजे समशीतोष्ण. कुठे सापडतोय तो, गंगाच्या याच्या कर्कवृत्ताच्या वरती, समशीतोष्ण प्रदेश. ठीक आहे. हे गंगेचं मैदान आणि इकडे ब्रह्मपुत्राचं मैदान, या ठिकाणी आपल्याला सापडतोय समशीतोष्ण प्रदेश किंवा हवामान. ठीक आहे. सो ए झालं, बी झालं, सी झालं. ठीक आहे. त्याच्यानंतर डी. डी म्हणजे काय होतं, ठीक आहे. कोणता, कसला समशीतोष्ण, गेलं हे परत. डी थंड समशीतोष्ण. ठीक आहे. आणि सी कसा आहे, उबदार समशीतोष्ण. सी आणि डी मध्ये तो डिफरन्स आहे. ठीक आहे. सो डी दिसतोय इकडे आणि सी दिसतोय इकडे. सो हा थोडासा याच्यापेक्षा कसा आहे, उबदार. ठीक आहे. आणि या ठिकाणी बर्फवृष्टी होते, त्यामुळे हा कसा आहे, थंड. मग सी आणि डी, सी आणि डी मध्ये फरक काय आहे, सी आणि डी दोन्ही काय आहे, समशीतोष्ण. ठीक आहे. सी आणि डी दोन्ही समशीतोष्ण, समशीतोष्ण. परंतु सी कसा आहे, उबदार आणि डी कसा आहे, थंड. ठीक आहे. डी कुठे, इथे दिसतोय, इकडचा भाग, इकडचा भाग. ठीक आहे. त्याच्यानंतर ई. ई कसा आहे, ध्रुवीय, ध्रुवीय किंवा पोलार. म्हणजे काय, बर्फाच्छादित प्रदेश. ठीक आहे. एवढं काय आलं. ए कुठे सापडणार, फक्त कर्कवृत्ताच्या खाली, कर्कवृत्ताच्या खाली आपल्याला सापडणार ए.
त्यामुळे ए कधी विचारलं ए तर ते कुठे सापडणार आहे? खालच्या राज्यांमध्ये. इकडे कोणते राज्य येतात? गुजरात, महाराष्ट्र, छत्तीसगड, मध्य प्रदेश, झारखंड आणि खालचा पूर्ण साऊथ इंडिया. ठीक आहे. त्याच्यानंतर बी बी कुठे सापडणार आपल्याला? वाळवंटी प्रदेश, राजस्थान. ठीक आहे. आणि इकडे हा जो पठार आहे पश्चिम घाटाच्या ह्याच्यामुळे जे पठार तयार झालेला आहे, पर्जन्य छायेचा प्रदेश तयार झाले त्या ठिकाणी. त्याच्यानंतर सी कुठे सापडतो आपल्याला? सी म्हणजे काय? समशीतोष्ण, गंगेचं मैदान आणि इकडे तोच भाग ब्रह्मपुत्रेचा मैदान. त्याच्यानंतर डी म्हणजे काय? समशीतोष्णच पण कसा? थंड. ठीक आहे. त्यामुळे तो कुठे सापडतो? सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेशचा भाग. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर ई म्हणजे काय? ई म्हणजे येतो ध्रुवीय प्रदेश. ठीक आहे. ज्या ठिकाणी बर्फाच्छादित आपल्याला सापडतो. ठीक आहे. सो एवढं काय आलं? ब्रॉड क्लासिफिकेशन काय आलं का? ए कुठे सापडणार आहे? कर्कवृत्ताच्या खाली. भारताच्या मधून आपल्याला माहितीये कर्कवृत्त गेलेलं आहे. ठीक आहे. त्यामुळे कर्कवृत्ताच्या खाली ए सापडेल. ट्रॉपिकल, उष्णकटिबंधीय. कर्कवृत्ताच्या वरती आपल्याला सापडेल समशीतोष्ण प्रदेश सी. आणि डी राजस्थानच्या भागात बी शुष्क आणि ई वरती. ठीक आहे. समजलं एवढं? एवढ्या गोष्टी क्लिअर झाल्या. फक्त डायग्राम जरी लक्षात ठेवली आणि ए बी सी काय, ए बी सी डी आणि ई काय तेवढं लक्षात ठेवायचं. त्यामुळे क्वेश्चन सॉल्व्ह होईल आपला. ठीक आहे. पुढचा एवढं काय? हे ब्रॉड क्लासिफिकेशन आहे. येस. त्याच्यानंतर दाखवलं आपल्याला की एफ म्हणजे काय? ज्या ठिकाणी वर्षभर पाऊस, नो ड्राय सीझन. एफ म्हणजे हे नॉमेनक्लेचर बनवण्यासाठी दिले त्यांनी. आता काही ठिकाणी AMW आहे, काही ठिकाणी AW आहे. ह्याचा अर्थ काय होतो? हे स्मॉल, हे कॅपिटल आपण पाहिले. आता हे स्मॉल, यांचा अर्थ काय होतो? ठीक आहे. सो एफ म्हणजे काय असणार आहे? ज्या ठिकाणी एफ असेल त्या ठिकाणी वर्षभर पाऊस असणार आहे. ठीक आहे. नेक्स्ट डब्ल्यू म्हणजे काय? सवाना किंवा विंटर. ठीक आहे. ड्राय विंटर, सॉरी डब्ल्यू इज नॉट सवाना. ठीक आहे. सो डब्ल्यू म्हणजे विंटर. त्याच्यानंतर एस म्हणजे समर, उन्हाळा. एम म्हणजे मान्सून आणि जी म्हणजे गंगेचं मैदान, ज्याला बोलतात गँगेटिक प्लेन. ठीक आहे. आता आपल्याला हेच पाहायचं, हे लक्षात ठेवायचं. एफ म्हणजे वर्षभर पाऊस, डब्ल्यू विंटर, एस समर, एम मान्सून आणि जी म्हणजे गंगेचं मैदान. ठीक आहे. येस. आता ठीक आहे. इथे काय सांगितलं होतं आपल्याला? AMW, AS आणि AW. आधी ए पाहू काय. ठीक आहे. येस. आता AMW म्हणजे काय? ए माहिती आपल्याला. ए काय आहे? एचा अर्थ काय होतो? ए म्हणजे उष्णकटिबंधीय, एम म्हणजे काय? मान्सून आणि डब्ल्यू म्हणजे काय? विंटर. ठीक आहे. म्हणजे थंड हिवाळा असणार आहे त्या ठिकाणी. सो उष्णकटिबंधीय मान्सून हवामान आलं. उष्णकटिबंधीय म्हणजे ए आणि एम म्हणजे मान्सून. ठीक आहे. उच्च तापमान आणि पावसाळ्यात अतिवृष्टी. त्यानंतर छोटा कोरडा कालावधी आणि प्रदेश कोणता येतो याच्यात? पश्चिम घाट आणि ईशान्य भारत. ठीक आहे. पश्चिम घाट आणि ईशान्य भारत येतो AMW. म्हणजे काय? उष्णकटिबंधीय मान्सून हवामान. AMW चा अर्थ काय आला? AMW म्हणजे काय? उष्णकटिबंधीय मान्सून हवामान
तर या ठिकाणी आपल्याला दिसतंय. ठीक आहे, AMW याच्यात काय सांगितलं त्यांनी, वैशिष्ट्य काय आहे AMW. या ठिकाणी काय सापडतं, भरपूर पाऊस, भरपूर पाऊस. त्यामुळे या ठिकाणी काय सापडतात, सदाहरित वने. मग कोणते राज्य येतात ह्याच्यात, महाराष्ट्राचा काही भाग, गोवा, कर्नाटक आणि केरळ. ठीक आहे, AMW, ए म्हणजे काय, उष्णकटिबंधीय, M म्हणजे मान्सून आणि W म्हणजे विंटर. ठीक आहे, सो AMW कुठे सापडतं हवामान, इकडे. आणि या ठिकाणी सुद्धा काही भाग आहे, मेघालय वगैरेचा काही पार्ट तो इथे दाखवलेला नाहीये. ठीक आहे, परंतु वर्षा अरण्याचा हा प्रदेश आहे AMW. AMW काय पाहिलं आपण, येस, उच्च तापमान असणार, त्याच्यानंतर पावसाळ्यात अतिवृष्टी आणि छोटा कोरडा कालावधी म्हणजे हिवाळा थोडा. आणि कुठे सापडतो, पश्चिम घाट आणि ईशान्य भारत. फक्त लोकेशन लक्षात ठेवायचे. त्यानंतर AW, ए म्हणजे काय, येस, उष्ण कटिबंधीय प्रदेश. ठीक आहे, आणि W सवाना. ठीक आहे, W सवाना. ठीक आहे, म्हणजे काय, किंवा विंटर. आर्द्र शुष्क म्हणजे उन्हाळ्यात पाऊस आणि हिवाळा कोरडा म्हणजे हिवाळा खूप जास्त थंड असं म्हणते. ठीक आहे, तापमान वर्षभर कसं जास्त. प्रदेश दख्खनचे पठार, महाराष्ट्राचा मोठा भाग आणि मध्य भारत. हा कशात येतो, AW. हा भारतातील सगळ्यात मोठा हवामान प्रदेश आहे, सर्वात मोठा हवामान प्रदेश कोणता, AW. या ठिकाणी उन्हाळ्यात आपल्याला पाऊस, त्याच्यानंतर हिवाळा कोरडा, तापमान वर्षभर जास्त. ठीक आहे, आणि प्रदेश कोणता आहे, दख्खनचं पठार, महाराष्ट्राचा मोठा भाग आणि मध्य भारत. ठीक आहे, आर्द्र शुष्क. आर्द्र शुष्क म्हणजे काय, यस. ठीक आहे, मग AW कुठे सापडतोय आपल्याला, हा प्रदेश AW हा सगळ्यात मोठा विभाग AW. तोच इकडे सुद्धा कंटिन्यू झालाय. ठीक आहे, AW हा पठारावरती येतो, आपला पठारी प्रदेश, सगळ्यात मोठा हवामान विभाग. ठीक आहे, याच्यात काय सापडणार आपल्याला, खूप जास्त म्हणजे हिवाळा सापडेल, उन्हाळा सापडेल आणि पावसाळा, अशी तिन्ही ऋतू आपल्याला सेपरेट ह्याच्यामध्ये सापडतील. ठीक आहे, सो हा झाला AW. W म्हणजे सवाना. आपण पाहिलं इकडे तर सवाना सापडतोच महाराष्ट्रात, त्याचप्रमाणे इकडे विदर्भ, त्याच्यानंतर छत्तीसगड वगैरे या भागात सुद्धा हा सवाना प्रदेश आहे. ठीक आहे, AW. AMW झाला आपला, त्याच्यानंतर AW म्हणजे सवाना प्रदेश झाला इथपर्यंतचा. ठीक आहे, आता पुढचा A वाला राहिला फक्त AS. ठीक आहे, हा येतो तमिळनाडू आणि आंध्र प्रदेशच्या ह्याच्यावरती, ज्याच्यात ईशान्य मान्सून वाऱ्यामुळे काय होतं, पाऊस येतो. ईशान्य मान्सून वाऱ्यामुळे पाऊस. सो तमिळनाडू आणि आंध्र प्रदेशचा प्रदेश. ठीक आहे, सो AM झाला, AMW झाला, AW झाला आणि AS झाला. ठीक आहे, येस, AS म्हणजे काय, शुष्क उन्हाळ्यावाला मान्सून. ठीक आहे, म्हणजे उन्हाळा कसा असणार आहे, खूप ड्राय, खूप जास्त उन्हाळा कडक म्हणता येईल, किंवा शुष्क असणार, त्या ठिकाणी पाणी नसणार आहे, कारण की तिथे कुठं पाऊस कधी पडतो, हिवाळ्यात, ईशान्य मान्सून वाऱ्यामुळे. सो ह्याच्यात येतो दक्षिण पूर्व तमिळनाडू म्हणजे तमिळनाडू आणि आंध्र प्रदेशचा किनारपट्टीचा भाग ईशान्य मान्सून वाऱ्यांवरती अवलंबून. ठीक आहे, सो
ईशान्य मान्सून वाऱ्यावरती हा भाग जो आहे तो अवलंबून आहे. कळलं? 3 झाले आपले क्लिअर. कोणते कोणते? ए तर लक्षात ठेवलं, उष्णकटिबंधीय फक्त खाली आढळतो आपल्याला. ठीक आहे, त्यामुळे या भागात कोणता आढळतो? AMW. ठीक आहे, त्याच्यानंतर AS कुठे आढळतो? AS. ठीक आहे, आणि हा कुठे आढळतो? AW. या ठिकाणी AW. ठीक आहे, झालं क्लिअर? AMW, BS, सॉरी AS आणि AW. क्लिअर एवढं? झालं? 3 झाले. ए चे 3 लक्षात आले. ए चे 3 लक्षात आले. ए कुठे कधी जर विचारलं की कोपेनच्या हवामान क्लासिफिकेशन नुसार AW प्रकारचं हवामान किंवा AMW प्रकारचं हवामान खालीलपैकी कोणत्या राज्यात आढळतं, आणि जर वरची राज्य दिली UP, बिहार किंवा राजस्थान असेल तर आपण काय करणार? ते ऑप्शन मधून कट करणार. का? कारण की आपल्याला माहिती ए फक्त खाली सापडतोय, कर्कवृत्ताच्या खाली. ठीक आहे, सो ऑप्शन इलिमिनेशनने जायचंय. ठीक आहे, नेक्स्ट आता पाहू बी. सो आपला ए क्लिअर झाला, ए झाला. आता बी कडे जायचं आपल्याला. बी वाला पार्ट दिसतोय, राजस्थानचा हा पार्ट, त्यानंतर राजस्थानचा पुन्हा हा पार्ट, आणि इकडे पठाराचा काही भाग. ठीक आहे, तर मग बघू आपण बी म्हणजे काय. बी मध्ये पाहिलं आपण शुष्क. बी म्हणजे काय? शुष्क हवामान त्या ठिकाणी आपल्याला दिसतंय. येस, बी. बी मध्ये शुष्क हवामान म्हणजे वाळवंटी प्रदेशात आढळणारं हवामान. ठीक आहे, सो BWHW, BSHW. ठीक आहे, सो बी म्हणजे शुष्क उष्ण वाळवंटी हवामान. ठीक आहे, W इज विंटर, ज्या ठिकाणी विंटर खूप हार्श असेल, आणि S म्हणजे समर. समर सुद्धा कसा असेल? खूप हार्श असणार आहे. ठीक आहे, सो उष्ण वाळवंटी हवामान BWHW आणि BSHW म्हणजे अर्धशुष्क. ठीक आहे, सगळ्यात शुष्क कुठे येईल? राजस्थानमध्ये. पश्चिमेला का पूर्वेला? पश्चिमेला सर्वात शुष्क आपण पाहिलं, उष्ण वाळवंटी. ठीक आहे, आणि त्याच्या अलीकडे अर्धशुष्क हवामान, त्याच्यापेक्षा कमी शुष्क. ठीक आहे, कारण की पश्चिमेला राजस्थानच्या पाणी नाहीच आपल्याला माहिती. तो कोणता भाग येतो? तो येतो उष्ण वाळवंटी हवामान. आणि इकडे ज्या ठिकाणी राजस्थान बागर आपल्याला सापडतं, आपण पाहिलं, ज्या ठिकाणी पिकं वगैरे आहेत, तर तो येतो अर्धशुष्क हवामान. ठीक आहे, सो याच्यामध्ये काय? अत्यल्प पर्जन्यमान. राजस्थानमध्ये तसंही पाऊस कमी आहे आणि त्या भागात अजूनही कमी. ठीक आहे, तापमान खूप जास्त, दिवस रात्र तापमानात फरक मोठा. म्हणजेच काय? दैनिक तापमान कक्षा कशी? जास्त. दैनिक तापमान कक्षा जास्त. मग कोणता भाग येतो? पश्चिम राजस्थान थार वाळवंटाचा भाग. ठीक आहे, BWHW. ठीक आहे, राजस्थानचा तिकडचा भाग. येस, राजस्थान बी लक्षात ठेवता येईल. त्यानंतर BSHW, S म्हणजे समर. ठीक आहे, सो अर्धशुष्क हवामान. ठीक आहे, त्यापेक्षा कमी उष्ण वाळवंट हा भाग येतो. कमी पाऊस, त्याच्यापेक्षा थोडासा जास्त. स्टेपी प्रकार, आणि याच्यात असतो गवताळ प्रदेश. ठीक आहे, सो त्याच्यानंतर प्रदेश, राजस्थानचा काही भाग, गुजरातचा भाग आणि महाराष्ट्राचा सुद्धा काही भाग याच्यात येतो. BSHW स्टेपी हवामान महाराष्ट्रात सापडतं, आपण पाहिलं त्रिवार्थानुसार. ठीक आहे, कोणत्या भागात? पश्चिम महाराष्ट्र, पर्जन्य छायेचा जो प्रदेश आहे त्याच्यात आपल्याला स्टेपी हवामान सापडतं. ठीक आहे, सो आता BSHW पाहू आणि BWHW. येस, इकडे ठीक आहे, BWHW. ठीक आहे, सो
BWHW हॉट डेझर्ट, काय म्हणजे शुष्क वाळवंटी प्रदेश, राजस्थानचा पश्चिम भाग. आणि पूर्वेला आहे BSHW स्टेपी प्रकारचं क्लायमेट. इथे पण आपल्याकडे कसं आहे BSHW स्टेपी हवामान आपण पाहिलं, गवताळ प्रदेश. ठीक आहे. महाराष्ट्राचा इथला भाग येतोय बघा, हा भाग. त्याच्यानंतर इकडे तेलंगणा पठारावरचा काही भाग. ठीक आहे. सो हा सुद्धा पर्जन्य छायेचा प्रदेश. सो बी वरून लक्षात ठेवायचं वाळवंटी उष्ण हवामान. ठीक आहे. पाऊस कमी आणि स्टेपी प्रकारचा त्या ठिकाणी आपल्याला प्रदेश सापडेल. ठीक आहे. सो बी क्लिअर झालं, ए क्लिअर झालं. त्याच्यानंतर बी क्लिअर झालं. त्याच्यानंतर जायचं सी. सी कुठे सापडतो आपल्याला, इथे. येस, सी. सी गंगा आणि ब्रह्मपुत्रेचा मैदानी प्रदेश. सी का हवामान कसं आहे, समशीतोष्ण. का समशीतोष्ण, कारण की कर्कवृत्त जे जातं इथून तर इथपर्यंत सूर्याची किरण सरळ किंवा लंबरूप पडतात. या भागात सूर्याची किरण तिरपी पडतात. ठीक आहे. त्यामुळे या ठिकाणी हवामान जास्त काय बोलतात, उष्ण पण नाही आणि जास्त शीत पण नाही, समशीतोष्ण. ठीक आहे. या भागात मग हा पार्ट कुठे येतोय बघा, उत्तर प्रदेश, त्याच्यानंतर इकडे पंजाब हरियाणाचा काही भाग. ठीक आहे. UP बिहार आणि इकडे आसाम, आसामचा पार्ट. त्याच्यात येतं CWG. येस, सी म्हणजे समशीतोष्ण आणि सी म्हणजे काय, थंड उबदार समशीतोष्ण. येस, BS झाला. येस, CWG म्हणजे काय, शुष्क हिवाळा असलेला मान्सून प्रकार. ठीक आहे. उष्ण उन्हाळा. ठीक आहे. या ठिकाणी UP बिहार मध्ये उन्हाळा कसा असतो, उष्ण, आणि हिवाळा थंड. थंड हिवाळा उत्तरेला आहे त्यामुळे हिमालयाच्या जवळ, त्यामुळे जे वारे येतात थंड वारे त्यांचा डायरेक्ट प्रभाव, त्यामुळे उष्ण उन्हाळा आणि थंड हिवाळा. हिवाळ्यात पाऊस अत्यल्प, या ठिकाणी हिवाळ्यात पाऊस पडत नाही. ठीक आहे. त्याच्यानंतर प्रदेश गंगा मैदान आणि उत्तर भारत समजलं आपल्याला मॅप वरून. ठीक आहे. त्यामुळे CWG, जी म्हणजे गंगेचं मैदान आणि सी म्हणजे समशीतोष्ण प्रदेश. ठीक आहे. नेक्स्ट ET. ET म्हणजे ईचाच पार्ट येतो, टुंड्रा हवामान. टुंड्रा प्रकारचा हवामान. टुंड्रा म्हणजे काय, ठीक आहे. CWG काय आला. आता नेक्स्ट पार्ट येतो ET. ET म्हणजे टुंड्रा हवामान म्हणजे काय, उष्णतम महिन्याचे तापमान 10 डिग्री सेल्सिअस पेक्षा कमी. म्हणजे उन्हाळ्यात सुद्धा तापमान किती असतात तिथे, 10 डिग्री सेल्सिअस पेक्षा कमी, म्हणजे खूप थंड. वर्षातील बहुतांश काळ या ठिकाणी थंडी असते. प्रदेश लडाखचा प्रदेश आणि अतिउच्च हिमालय प्रदेश. ठीक आहे. म्हणजे या ठिकाणी टुंड्रा टाईपचे जे छोटे छोटे गवत सापडतात त्यामुळे त्याला तसं नाव दिलंय. ठीक आहे. सो ET झाला टुंड्रा प्रदेश, ज्या ठिकाणी हवामान 10 डिग्री सेल्सिअस पेक्षा पण आपल्याला कमी सापडतं. आणि ई म्हणजे काय, ध्रुवीय प्रकार म्हणजे हिमाच्छादित, जो कायम हिमाच्छादित असेल तो. ठीक आहे. मग इकडे पहा, ते ET म्हणजे टुंड्रा आणि ई म्हणजे ध्रुवीय किंवा पोलार प्रकारचा. ठीक आहे. सो ई लक्षात ठेवायचा, बर्फाच्छादित किंवा पोलार टाईपचा क्लायमेट त्या ठिकाणी सापडेल. आता राहिला फक्त आपला DFC. ठीक आहे. सो डी म्हणजे काय, डी म्हणजे काय, समशीतोष्ण. कसा, थंड समशीतोष्ण प्रदेश. ठीक आहे. या ठिकाणी कडक थंडी, उन्हाळा कमी काळापर्यंत आणि हिमवर्षाव सापडतो आपल्याला. ठीक आहे. आणि हा भाग येतो ईशान्य हिमालय. ईशान्य हिमालय. ठीक आहे. कसं DFC दिलाय आपण बघितलं. डी म्हणजे समशीतोष्ण, F म्हणजे काय, वर्षभर पाऊस. कसा वर्षभर पाऊस, एकतर नैऋत्य मोसमी वाऱ्यामुळे आणि नंतर हिवाळ्यात बर्फ वर्षाव.
ठीक आहे, हिमवर्षाव त्यामुळे वर्षभर पाऊस, त्यामुळे सदाहरित वने. ठीक आहे, सो एवढं क्लिअर झालं. क्लिअर झालं. ठीक आहे, ए म्हणजे काय? ए, बी, सी, डी आणि ई. ए म्हणजे काय? उष्णकटिबंधीय. ठीक आहे, त्याच्यानंतर बी म्हणजे काय? शुष्क वाळवंटी. ठीक आहे, त्याच्यानंतर सी म्हणजे काय? समशीतोष्ण. त्याच्यानंतर डी म्हणजे काय? थंड समशीतोष्ण. त्याच्यानंतर ई म्हणजे काय? यस, किंवा ध्रुवीय हवामान. ईटी म्हणजे टुंड्रा. ठीक आहे, मग याच्यावरती ऍप्लिकेशन बेस क्वेश्चन डिरेक्टली, हे तर एक तर जोड्या लावायला विचारतात. ठीक आहे, हे विचारते AMW, त्याच्यानंतर BSHW किंवा कोणत्या भागात आढळतात. ठीक आहे, क्लिअर आहे का? काही डाऊट? समजलंय का इथपर्यंत? जास्त डीप मध्ये नाहीये, त्यामुळे जास्त डीप मध्ये आपण सांगत नाहीये. त्याच्यावरती अशाच प्रकारचे क्वेश्चन विचारले जातात, जोड्या लावायला विचारले जातात, किंवा मग डिरेक्टली आता ह्या वर्षीच्या पेपरमध्ये जोड्या लावायला प्रश्न होता हा. ठीक आहे, कोपेनच्या हवामानाचं हे नावं दिलेली होती आणि त्याच्या पुढे त्याचा प्रकार दिलेला होता. येस, कंबाईनला. ठीक आहे, आतापर्यंत कंबाईनला कोपेन विचारला नव्हता, यावेळेस कंबाईनला कोपेन विचारलेला होता, त्यामुळे आपण करून ठेवलेला आहे. त्रिवार्ता विचारू किंवा कोपेन विचारू, दोन्ही पण आपल्याला माहिती हवे. ठीक आहे, क्लिअर एवढं? ठीक आहे, मग महाराष्ट्राचं हवामान जे टॉपिक आहे, यस, ग्रुप बी ला आला होता. कोपेनचं क्लासिफिकेशन विचारलेलं होतं ग्रुप बी साठी. आतापर्यंत विचारलेलं नव्हतं, आतापर्यंत त्रिवार्तावरतीच क्वेश्चन जायचे, परंतु यावर्षी कोपेन पण आला होता, त्यामुळे कोपेन सुद्धा आपल्याला करायचंय. खूप वरवरचा क्वेश्चन याच्यावरती येणार आहे, जास्त डीप मध्ये क्वेश्चन जाणार नाहीये, त्यामुळे बेसिक जरी माहिती असेल तरी क्वेश्चन सॉल्व्ह होईल. यस, विचारलं होतं. यस, ठीक आहे, सो महाराष्ट्राचं हवामान हा टॉपिक आपला झालेला आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर PYQ पाहायचे बाकीचे राहिलेले. यस, हा पाहिला आपण. त्याच्यानंतर यस, बुंदेलखंड प्रदेशातील ग्रामीण वसाहती कोणत्या प्रकारच्या आहेत? ठीक आहे, ग्रामीण वसाहतीवरती बुंदेलखंड सांगा, कोणत्या प्रकारची वसाहत आहे? सांगा पटकन. ठीक आहे, सो बुंदेलखंड रिजन कुठे आहे? तो बुंदेलखंड हा प्लॅटू किंवा कसा आहे, पठारी प्रदेश आहे. या ठिकाणी शेती होती का? जास्त नाही. ठीक आहे, या ठिकाणी शुष्क आणि काय बोलता येईल त्याला आपल्याला, राहण्यायोग्य नाही, किंवा शेती किंवा उद्योगधंदे, पाणी नाहीये, पाण्याचा अभाव. ठीक आहे, अशा प्रकारचा
प्रदेश आहे, तर या ठिकाणी आपल्याला वर्तुळाकार वसाहत नाही, अर्धकेंद्रित नाही, विखुरलेली पण नाही, तर कशी सापडते? कॉम्पॅक्ट सेटलमेंट किंवा केंद्रित वसाहत. ठीक आहे, गावाकडची. त्या ठिकाणी एकत्र येऊन लोक राहतात, त्यांची शेती बाहेर असते, पाणी नाहीये, त्यामुळे ते एकत्रित वस्ती आपल्याला दिसते. ठीक आहे. नेक्स्ट, येस, कोल्हापूर जिल्ह्यातील ज्योतिबा डोंगर डॅश डॅश नावाने ओळखला जातो. ठीक आहे, कोल्हापूर जिल्ह्यातील डोंगर डॅश डॅश नावाने ओळखला जातो. क्वेश्चन तर वाचा आधी व्यवस्थित. कोल्हापूर जिल्ह्यातील ज्योतिबा डोंगर कोणत्या नावाने ओळखला जातो? हा प्रश्न का टाकला? कारण की इथे बघा दिलाय की एखाद्या डोंगराला एकच नाव असू शकतं ना. इकडे ऑप्शन मध्ये काय दिलंय? कोणत्या नावाने ओळखला जातो. ठीक आहे, मग दोन नावं कशी असतील? सी आणि डी, किंवा इकडे ए आणि बी. त्यामुळे हे दोन ऑप्शन डायरेक्ट कट होतात आणि आपल्याकडे फक्त राहत आहे ए आणि बी, दोनच ऑप्शन राहतात. करवीर. मग कोणता डोंगर आहे कोल्हापूरमध्ये? करवीर डोंगर. वाडी रत्नागिरी थोडीच आहे. बरोबर, चुकलंय का? मी ह्याच्यासाठी हा क्वेश्चन टाकलाय की इकडे दोन नावं आहेत, तर दोन नावं येणार नाही, त्यामुळे दोन्ही नावं कट होत आहेत आणि फक्त दोनच ऑप्शन होत आहेत राहत आहेत, त्यामुळे ऑप्शन इलिमिनेशन. ठीक आहे.